innovative concepts for making projects and making video to learn science. प्रकल्प बनविण्याच्या नाविन्यपूर्ण संकल्पना आणि विज्ञान शिकण्यासाठी व्हिडिओ बनवणे. मायसेल्फ डॉक्टर प्रवीण जोशी, सायन्स फोरम नाशिक. विद्यार्थ्यांना नेहमीच प्रश्न पडतो की प्रोजेक्ट कॉम्पिटिशन मध्ये कुठला प्रोजेक्ट करायचा. या दृष्टीने आपण प्रोजेक्ट किंवा प्रकल्प बनवण्यासाठी काही नाविन्यपूर्ण संकल्पना बघणार आहोत व त्याचबरोबर विज्ञान शिकण्यासाठी विद्यार्थ्यांनी त्यांच्या अभ्यासक्रमातील वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी स्वतः बनवून त्याचा व्हिडिओ बनविल्यास त्या सर्व व्हिडिओचे एकत्रीकरण करून व्हिडिओ बँकद्वारे त्याचा इतर विद्यार्थ्यांना कसा उपयोग होऊ शकेल हे पण आपण थोडक्यात बघूया. वरील दोन्ही संकल्पना समजून घेण्याआधी त्यामागील पार्श्वभूमी जाणून घेऊया. विद्यार्थ्यांच्या टेक्स्टबुक मध्ये प्रिफेस मध्ये सर्वप्रथम विद्यार्थ्यांकरता ज्या इन्स्ट्रक्शन्स दिलेल्या आहेत त्यामध्ये काही महत्वाच्या इन्स्ट्रक्शन्स बघूया. तुम्ही पण प्रिफेस डिटेल वाचलं असेल. अंडरस्टँड अँड एक्सप्लेन अदर्स या कन्सेप्टवर त्यांनी भर द्यायला सांगितलं आहे. अंडरस्टँड देअर कनेक्शन बिटवीन डे टू डे लाईफ, म्हणजे जे काही आपण शिकतो ते डे टू डे लाईफ मध्ये उदाहरणं बघायचा प्रयत्न करा. ऑब्झर्व अँड डिस्कस, ट्राय दिस, लेटस्ट ट्राय. या पद्धतीने जर का तुम्ही या पुस्तकाकडे बघितलं ऍव्हरेज रिटेन्शन रेट नक्कीच वाढेल. त्याचप्रमाणे मराठी टेक्स्टबुक मध्ये या गोष्टी दिलेल्या आहेत. आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असलेले विज्ञान आणि तंत्रज्ञान समजून घ्या आणि इतरांना समजवा. विज्ञानातील संकल्पना, सिद्धांत व तत्वे समजून घेत असताना त्याची व्यवहाराशी असणारी सांगड समजून घ्या. या पाठ्यपुस्तकात अभ्यास करताना थोडे आठवा, सांगा पाहू या कृतीचा उपयोग उजळणीसाठी करा. निरीक्षण व चर्चा करा. जरा डोके चालवा, शोध घ्या, विचार करा. त्याचबरोबर आता QR कोडद्वारेही प्रशिक्षण देण्यामध्ये भर दिला गेलेला आहे. त्याचा पण तुम्हाला खूपच उपयोग होईल. याकरता आपण दिलेल्या पाठ्यपुस्तकातून अभ्यास कसा करायचा याकरता आपण सायन्स बुक ऑफ क्लास 7 आपण घेऊया. महाराष्ट्र स्टेट बोर्ड, चॅप्टर नंबर 3, प्रॉपर्टीज ऑफ नॅचरल रिसोर्सेस, नैसर्गिक संसाधनाचे गुणधर्म. लेटेस्ट रिकॉल, थोडे आठवा. यामध्ये दिलेले आहे हवेमध्ये कोणकोणते वायू असतात. तुमच्या वर्गामधील काही विद्यार्थ्यांना प्रत्येक चॅप्टर मधील पेज वाईज काही ऍक्टिव्हिटीज दिल्या तर विद्यार्थी त्या सर्व ऍक्टिव्हिटी डिटेल करून आणतील. उदाहरणार्थ हवेमध्ये कोणकोणते वायू असतात या प्रोजेक्टमध्ये इंटरनेटवरून आपण बघितल्यास आपल्याला वरील वेगवेगळे घटक दिसतात. हे गॅसेसचे नावं, त्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आणि पर्सेंटेज. यामध्ये नायट्रोजन, ऑक्सिजन आणि अदर गॅसेस हे दिलेले आहे. म्हणजे विद्यार्थ्याला थोडे आठवा, लेटेस्ट रिकॉल मध्ये या गोष्टी पण जमल्या पाहिजे. पुढे दिलेलं आहे हवेला एकजिन्सी मिश्रण का म्हणतात. वाय द एअर इज कॉल्ड as a homogeneous mixer. So you must know what is homogeneous. So here on the internet, here difference between homogeneous material and heterogeneous material is given. For example, say tea. आपण चहा बघतो तर चहामध्ये चहाची पत्ती मिसळल्यामुळे पाण्याला एक प्रकारचा रंग आलेला आहे आणि ते सर्व मिक्सचर जे आहे ते होमोजिनियस झालेलं आहे. अँड हेट्रोजिनियस मध्ये समजा दुधामध्ये आपण फ्रुटी किंवा इतर पदार्थ मिसळल्यानंतर हे एकजीवी मिश्रण होऊ शकत नाही. दॅट इज हेट्रोजिनियस मिक्सचर म्हणता येईल. तर हे वाचताना विद्यार्थ्यांना नक्कीच समजलं गेलं पाहिजे. तर हा प्रोजेक्ट विद्यार्थ्यांना दिल्यानंतर तो विद्यार्थी प्रत्येक वाक्याचा अर्थ व्यवस्थित लिहून त्या संदर्भात त्या ऍक्टिव्हिटीज करू शकतो व त्या ऍक्टिव्हिटीचं रेकॉर्डिंग करून त्याचा इतर विद्यार्थ्यांनाही फायदा होऊ शकेल. हवेमध्ये असलेल्या वेगवेगळ्या वायूंचे उपयोग कोणते आहे यावर जर का आपण क्लिक केलं, उदाहरणार्थ ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड हे जर पाहिलं तर दिवसा वनस्पती कार्बन डायऑक्साईडच्या साहाय्याने अन्न बनवते आणि रात्री ऑक्सिजन सोडते. हे तुम्हा सर्वांना माहिती आहे. पण बरोबर तसंच आहे का
त्याकरता आपल्याला काय टेस्ट करावी लागेल, यामध्ये तुम्हाला अधिक माहिती घेता येईल व लिहिलेलं आहे ते बरोबर कसं आहे, या प्रकारचे पण प्रोजेक्ट विद्यार्थ्यांना देता येतील. दिवसा अन्न बनवण्याकरता कार्बन डायऑक्साईड शोधला जातो आणि ऑक्सिजन सोडला जातो आणि रात्री नेमके या उलट होते, ते बरोबर आहे का? तर अशा प्रकारचे छोटे छोटे प्रोजेक्ट तुमच्या सिलेबस मधलेच प्रोजेक्ट वेगवेगळ्या मार्गाने विद्यार्थ्यांना टेस्ट करता येऊ शकतील, त्यामध्ये अधिक डीप जाता येईल. त्या प्रकारचे पण काही ऍक्टिव्हिटी करायला सांगितलेली आहे. थोडी गंमत, पाण्याने पूर्ण भरलेल्या पेल्याच्या तोंडावर पुठ्ठ्याचा तुकडा बसवा. पुठ्ठ्याला हाताने आधार देऊन पेला झटकन उलटा करा. हाताचा आधार काढून घ्या. काय लक्षात येत आहे? हा प्रयोग आपण थोडक्यात करून बघूया आणि यावरून तुम्हाला काय अनुमान काढता येईल याचा पण तुम्ही विचार करू शकता. हा पाण्याचा ग्लास घेतलेला आहे आणि पुष्ट्याच्या ऐवजी आपण एक कागद वापरूया. कागदाने होतं का बघूया. आता मी हा ग्लास पाण्याने पूर्ण भरलेला आहे, त्यावर हा पेपर ठेवलेला आहे. पाण्याने ग्लास पूर्ण भरून त्यावर पेपर ठेवला आणि पेपर मी आता उलट केला आहे. बघा, त्याच्यातलं पाणी पडत नाही. तर याचं तुम्हाला कारण शोधायचं आहे. हवेचा दाब किंवा इतर काही कारण आहे का बघा. आता मी ही एक पिन घेतलेली आहे, टाचणी घेतलेली आहे आणि आता मी जर का याला होल पाडलं तर काय होतं? पूर्ण टाचणी मध्ये गेलेली आहे, पिन मध्ये गेलेली आहे. तर मी होल पाडलं तरी पण पाणी खाली पडत नाही. बघा, तर याला होल पाडलं तरी पण पाणी खाली पडत नाही. तर हे का बरं पाणी खाली पडत नाही? आणि आता मी हा कागद पेपर काढल्यानंतर ते पाणी खाली पडतं. तर असे का होते? या प्रकारचे प्रयोग तुम्ही स्वतः करून बघू शकता. गमतीदार प्रयोग विद्यार्थ्यांना करायला सांगून त्यामागील जर का कारण शोधायला सांगितले तर त्यांचा अधिक सखोल अभ्यास होईल. विद्यार्थी आता इंटरनेट वरूनही याचे उत्तर शोधू शकतात. या उत्तरामध्ये त्यांना सरफेस टेन्शन आणि विस्कॉसिटीचा पण उल्लेख आढळेल. या गोष्टी सिलेबस मध्ये जरी नसल्या, त्यांच्या सिलेबस मध्ये जरी नसल्या तरी शिक्षकांच्या मदतीने त्यांना थोड्याफार गोष्टी समजून घेता येतील. हा प्रयोग महाराष्ट्र स्टेट बोर्ड सायन्स बुक स्टँडर्ड 7 मध्ये दिलेला आहे. यामध्ये पुठ्ठ्याचा वापर केलेला आहे व याच प्रयोगातून पुढे तुम्ही त्या कागदाला सुईने जरी छिद्र पाडलं तरी पाणी खाली पडत नाही. याचं उत्तर आपण इंटरनेटवर आर्टिफिशियल इंटेलिजन्स द्वारे बघूया. AI द्वारे याचं उत्तर काय आहे ते आपण थोडक्यात बघूया. आपण जर का गुगल सर्चवर बघितलं, पाण्याने भरलेला ग्लास त्यावर पेपर ठेवून उलटा करणे व पेपरला सुईने होल पाडणे. AI ओव्हरव्ह्यू पुढे दिला आहे. हे मराठी आणि इंग्लिश मध्ये पण आपण बघू शकतो. आणि ऐका यावर आपण माऊस क्लिक केला आपल्याला हे ऐकायला पण मिळेल. AI चा ओव्हरव्ह्यू किंवा AI थ्रू आलेलं उत्तर हो, हे शक्य आहे. पाण्याने भरलेला ग्लास उलटा करून त्यावर पेपर ठेवल्यास आणि नंतर पेपरला सुईने छिद्र केल्यास पाणी खाली सांडणार नाही. याचे कारण म्हणजे हवेचा दाब, ऍटमॉस्फिअरिक प्रेशर. हे पण 7वीच्या पुस्तकामध्ये दिलं आहे. पुढील व्हिडिओमध्ये ऍटमॉस्फिअरिक प्रेशर याचा पण आपण सखोल अभ्यास AI द्वारे करणार आहोत. आणि पृष्ठभागावरील ताण, सरफेस टेन्शन. सरफेस टेन्शन म्हणजे काय आणि त्याचा कसा उपयोग करून घेता येईल हे आता आपण थोडक्यात बघूया. हा प्रयोग तुम्ही जरूर करून बघावा. प्रयोगासाठी लागणारे साहित्य खाली दिले आहे. आता पृष्ठभागावरील ताण किंवा सरफेस टेन्शन म्हणजे काय?
हे थोडक्यात सांगितलं आहे. सरफेस टेन्शन म्हणजे द्रवाच्या पृष्ठभागावरील रेणूंच्या दरम्यान असलेले आकर्षणाचे बल. त्यामुळे द्रवाला पृष्ठभागावर एक लवचिक किंवा ताणलेल्या पडद्यासारखे स्वरूप प्राप्त होते. दैनंदिन जीवनातील पृष्ठभागावरील तणावाचे अनेक उपयोग आहेत. दैनंदिन जीवनातील उपयोग. पाण्याचे थेंब. पृष्ठभागावरील ताणामुळे पाण्याच्या थेंबाचा आकार गोलाकार होतो. पृष्ठभागावरील ताण पाण्याच्या रेणूच्या आतल्या भागाकडे खेचतो, ज्यामुळे ते कमीत कमी क्षेत्रफळ व्यापण्याचा प्रयत्न करतात आणि गोलाकार आकार घेतात. याची अधिक माहिती तुम्ही द फॅक्ट फॅक्टर येथे क्लिक केलं तर मिळू शकेल. याचाच उपयोग कृत्रिम पाऊस पडण्यामध्ये पण तुम्ही बघू शकाल. AI द्वारे तुम्हाला याचा उपयोग करून बघता येईल आणि त्याचा आपल्याला दैनंदिन जीवनात कसा उपयोग करून घेता येईल हे तुम्हाला करून बघायचे आहे किंवा त्या संदर्भातील आयडिया तुम्हाला मांडायच्या आहेत. सरफेस टेन्शनचे किंवा पृष्ठभागावरील तणाव याचे अजून काही उपयोग पुढे दिले आहेत, ते आपण बघूया. पाण्यावर चालणारे कीटक. काही कीटक पृष्ठभागावरील ताणामुळे पाण्याच्या पृष्ठभागावर चालू शकतात, कारण त्यांचे वजन पाण्याच्या पृष्ठभागाला ताणून धरू शकते. बायोलिन सायंटिफिक वर क्लिक केल्यावर तुम्हाला अधिक माहिती मिळेल. आता काही कीटक किंवा डास पाण्यावर चालू शकल्यामुळे पाण्यामध्ये ते अंडी घालू शकतात आणि त्यांची उत्पत्ती वाढते. पावसाळ्यामध्ये पाणी जिथे साठते तिथे हे डास त्या पाण्यावर बसतात. जर का पाण्यावरील तणाव आपण पाण्यावर कमी सरफेस टेन्शन असलेले पदार्थ टाकले, उदाहरणार्थ केरोसिन यासारखे पदार्थ जर टाकले तर पाण्याचा पृष्ठभागावरील तणाव कमी होतो व डास किंवा कीटक त्यावर चालू शकत नाही. त्यामुळे त्यांची उत्पत्ती वाढू शकत नाही. मग या प्रकारे आपल्याला काही करता येईल का हे तुम्ही बघू शकतात. त्याचप्रमाणे डिटर्जंट आणि साबण. डिटर्जंट आणि साबण पृष्ठभागावरील ताण कमी करतात. त्यामुळे पाणी कपड्यामधील डाग आणि घाण मध्ये अधिक सहजपणे प्रवेश करू शकते आणि प्रभावीपणे सफाई करू शकते. अकॉर्डिंग टू टेक्स्टबुक. हे तुमच्या टेक्स्टबुक मध्ये दिलेलं आहे. इथे क्लिक करून तुम्ही अधिक माहिती बघू शकतात. तर डिटर्जंट आणि साबण कपड्याची सफाई करण्यामागे सरफेस टेन्शन हे कारण आहे. याची अधिक माहिती घेऊन कमीत कमी डिटर्जंट आणि साबण वापरून तुम्हाला कपडे अधिक स्वच्छ कसे करू शकता येतील याचाही तुम्ही विचार करू शकता. केशिकारिती. पृष्ठभागावरील ताण केशिकारिती कॅपिलरी ऍक्शन मध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावते, ज्यामुळे झाडांची मुळे मातीतून पाणी शोषून घेऊ शकतात आणि आपण नळाने पाणी भरतो तेव्हा ते नळीतून वर येते. अधिक माहिती अकॉर्डिंग टू विकिपीडिया. म्हणजे कॅपिलरी ऍक्शन मुळे झाडाच्या मुळापासून अगदी झाडाच्या शेंड्यापर्यंत पाणी जाते. पृष्ठभागावरील ताण किंवा कॅपिलरी ऍक्शन मुळे सहज शक्य होते. मग याचा उपयोग आपल्याला आपल्या जीवनात कसा होऊ शकेल. अजूनही काही सरफेस टेन्शनचे उपयोग बघूया. औषधे आणि रंग. पृष्ठभागावरील ताण औषधे आणि रंगाच्या निर्मितीमध्ये देखील महत्वाचे आहे, कारण ते द्रवाला योग्य प्रकारे पसरवण्यास आणि पृष्ठभागावर टिकून राहण्यास मदत करते. अकॉर्डिंग टू अनअकॅडमी. आपण जे औषध किंवा रंग वापरतो त्यामध्ये असे काही पदार्थ मिक्स केले की जेणेकरून त्याचं सरफेस टेन्शन कमी होईल. त्यामुळे औषधे किंवा मलम आपण जेव्हा आपल्या त्वचेवर लावतो तर ते पसरवण्यास मदत होते, त्याचबरोबर ते तिथे टिकून राहण्यास मदत होते. तर याचा उपयोग आपण योग्य पद्धतीने कसं करून घेऊ याचाही तुम्ही विचार करू शकता. त्याचप्रमाणे पेपर आणि कापड. पृष्ठभागावरील ताण पेपर आणि कापडांना पाणी किंवा इतर द्रवामध्ये शोषून घेण्यास प्रतिबंध करतो, ज्यामुळे ते अधिक टिकाऊ होतात. अकॉर्डिंग टू गेस फॉर गेस. तुम्ही बघता कॉटनचे कपडे लवकर फाटतात कारण ते पाणी शोषून घेतात आणि त्यामध्ये पाणी राहते. तेच नायलॉनचे कपडे जास्त टिकाऊ असतात कारण ते पाणी शोषून घेत नाही, त्यामुळे ते जास्त टिकाऊ बनतात. मग यामध्ये तुम्हाला
अधिक माहिती मिळवून या संदर्भात तुम्हाला त्याचा काय उपयोग होईल, दैनंदिन जीवनात याचा काय उपयोग होईल याचा तुम्ही विचार करू शकता. द्रवांचे मिश्रण. पृष्ठभागावरील ताण दोन द्रवांचे मिश्रण कसे होते यावर परिणाम करतो. उदाहरणार्थ पाणी आणि अल्कोहोल एकत्र मिसळल्यास पृष्ठभागावरील ताण कसे वागतात याचाही तुम्ही विचार करू शकता. आपण मघा बघितलं, पाण्यामध्ये केरोसिन मिक्स केल्यावर केरोसिनची डेन्सिटी कमी असल्यामुळे केरोसिन पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगते व त्याचं सरफेस टेन्शन कमी असल्यामुळे डास पाण्यावर बसू शकत नाही, त्यामुळे त्यांची उत्पत्ती होऊ शकत नाही. त्याचप्रमाणे नॉनस्टिक पॅन, आपण पूर्वी जे तवे वापरायचो ते लोखंडाचे तवे असायचे, परंतु आता नॉनस्टिक पॅन आलेले आहेत. तर नॉनस्टिक पॅन हे पण सरफेस टेन्शनवर आधारित आहेत. अशा प्रकारच्या सर्व माहिती तुम्हाला इंग्लिश आणि मराठीमधून AI द्वारे जास्तीत जास्त माहिती मिळू शकेल, परंतु त्याचा दैनंदिन जीवनात नक्की कसा उपयोग करायचा ही संकल्पना तुम्हाला यातून शोधायची आहे, की जी आतापर्यंत कोणीही वापरलेली नाही.